Hi student, welcome to online platform of Welcome College Department of Electronics, and in this lecture we starting the concept of noise in communication system, which is a point in the first chapter. तर नॉइज म्हणजे काय याची सुरुवात करण्यापूर्वी आपण एक वेव्हफॉर्म पाहूया. तर याच्यामध्ये हा एक सिग्नल दाखवलेला आहे की जो मेसेज सिग्नल असेल किंवा ओरिजिनल सिग्नल असेल, आणि या सिग्नलमध्ये जर नॉइज ॲड झाला तर रिझल्टंट सिग्नल जो आहे तो कशा प्रकारे दिसेल तो या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे किंवा या वेव्हफॉर्ममध्ये दाखवलेला आहे. तर याच्यामधून आपल्याला एक गोष्ट समजते की जर नॉइज ह्या इन्फॉर्मेशन सिग्नल किंवा ओरिजिनल सिग्नलमध्ये जर ॲड झाला तर जो आपला ओरिजिनल सिग्नल आहे की त्याचं जे काय त्याचा जो स्वरूप आहे ते काय होणार आहे, ते बदलणार आहे. सो इट्स लुकिंग समथिंग चेंज्ड इन द सिग्नल ॲज द ओरिजिनल सिग्नल. म्हणजे ओरिजिनल सिग्नलमध्ये काय ते चेंज झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच नॉइज म्हणजे काय असणार आहे, तर अनडिझायरेबल सिग्नल विच कॅरीज नो इन्फॉर्मेशन. हा आपला इन्फॉर्मेशन आहे आणि याच्यामध्ये काय झाला आहे, तो नॉइज ॲड झालेला आहे की ज्याची आपल्याला काहीच गरज नाही. म्हणजेच काय म्हणजे अनडिझायरेबल, गरज नसणारा सिग्नल विच कॅरीज नो इन्फॉर्मेशन, की ज्याच्यामुळे आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळत नाही. हा आपला इन्फॉर्मेशन सिग्नल आहे. त्याच्यामध्ये काय झालं आहे, तर हा एक सिग्नल ॲड झालेला आहे. त्यालाच आपण नाव काय देतो, नॉइज. पुन्हा दुसरी डेफिनेशन आपण अशा प्रकारे करू शकतो की नॉइज इज अ जनरल टर्म विच इज यूज टू डिस्क्राइब अन अनवॉन्टेड सिग्नल विच अफेक्ट वॉन्टेड सिग्नल. म्हणजेच काय आहे की हा जो वॉन्टेड सिग्नल आहे की त्याच्यामध्ये काय होत असतो, तो अफेक्ट करत असतो. आणि हा जो नॉइज आहे हा आपण अवॉइड करू शकत नाही, हा आपण स्वतःहून ॲड करत नाही. हा बाय डिफॉल्ट काय होत असतो, तर ॲड होत असतो. म्हणजे कोणतीच इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम अशी नाही की ज्याच्यामध्ये नॉइज ॲड होऊ शकत नाही, किंवा कोणतंच असं इन्व्हायरमेंट नाही की ज्याच्यामध्ये नॉइज असू शकत नाही. हा बाय डिफॉल्ट काय होत असतो, तो नॉइज त्यामध्ये ॲड होत असतो. तर नॉइज म्हणजे काय आहे, तर अनवॉन्टेड सिग्नल विच ॲडेड इन द ओरिजिनल सिग्नल अँड चेंज द क्वालिटी ऑफ द ओरिजिनल सिग्नल. तर यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे दाखवलेला आहे की हा ओरिजिनल सिग्नल आहे, निळा जो डॉटेड आहे हा ओरिजिनल सिग्नल आहे, आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर अनवॉन्टेड सिग्नल ॲड झालेले आहे. पण हा जो अनवॉन्टेड सिग्नल आहे आता, तर हे जे अँप्लिट्यूड आहे किंवा फ्लक्च्युएशन आहे तो काय आहे, तर जास्त आहे. यामध्ये सुद्धा ते दाखवलेले दुसऱ्या डायग्राममध्ये सुद्धा ग्रीन सिग्नल आहे, ब्ल्यू सिग्नल आहे, आणि त्याच्यामध्ये पुन्हा हा काय झाला आहे, तर रेड सिग्नल ॲड झालेला नॉइज. पण हे जे काय फ्लक्च्युएशन कमी आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा सिग्नल काय आहे, तर चांगला आहे. आपण ओरिजिनल सिग्नल याच्यापासून रिकॉल करू शकतो. तर हे दाखवलेलं आहे आपण यामध्ये. ओके, आता नॉइज जे आहे त्याचे टाइप्स कोणते आहेत हे महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे नॉइज आता आपल्याला समजलेला आहे की अनवॉन्टेड सिग्नल विच डिस्टर्ब द क्वालिटी ऑफ द ओरिजिनल सिग्नल. अनवॉन्टेड सिग्नल, आता ह्या नॉइज जे आहेत त्याचे टाइप्स कोणते असतात, तर त्याचे बेसिकली दोन टाइप्स आहेत. एक आहे एक्सटर्नल नॉइज आणि दुसरा आहे इंटरनल नॉइज. आता एक्सटर्नल नॉइज कशा म्हणायचा आहे आणि इंटरनल नॉइज कशा म्हणायचे ते पाहूया. द इलेक्ट्रिक नॉइज दॅट इज इंट्रोड्यूस्ड इन द ट्रान्समिटिंग मीडिया इज टर्म एज एक्सटर्नल नॉइज. आणि दुसरा काय आहे, द नॉइज इंट्रोड्यूस्ड बाय द कॉम्पोनंट इन द ट्रान्समिटर अँड रिसिव्हर इज नोन एज अ इंटरनल नॉइज. म्हणजे आता जरासं जनरल उदाहरण पाहूया, त्यानंतर आपण जाऊया. जर आता दोन व्यक्ती बोलत असतील, एका हॉलमध्ये दोन व्यक्ती काय करत असतील, तर बोलत असतील, तर त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये बाहेरचा काही आवाज येतो, किंवा त्याच रूममध्ये पंखा चालू असतो त्याचा आवाज येतो, किंवा साईडला काहीतरी एखादं मशीन चालू असतं त्याचा आवाज येतो. म्हणजे दोघं व्यक्ती बोलत असतात, पण ह्या बोलण्यामध्ये काही एक्सटर्नल सिग्नल येतो. म्हणजे तो काय असेल, तर बाहेरचा एन्व्हायरमेंटचा गाड्यांचा आवाज असेल तो त्यामध्ये ॲड होऊ शकतो, किंवा पंखा चालू असेल तर त्या पंख्याचा आवाज त्यामध्ये ॲड होऊ शकतो, किंवा एका बाजूला एखादं मशीन वगैरे असेल, काय ते काम चालू असेल त्याचा सिग्नल त्यामध्ये काय होऊ शकतो, तो ॲड होऊ शकतो. आणि त्यांचं जे काही कम्युनिकेशन आहे ते त्यांना काय होऊ शकतं, तर डिस्टर्ब होऊ शकतं. तर याला काय म्हणायचं आहे, तर एक्सटर्नल नॉइज. म्हणजे हे आहे ते मीडियममधून नॉइज झालेला, म्हणजे मीडियम ट्रान्समिशन मीडिया आहे तर त्याच्यामधून काय झालं आहे, तर तो सिग्नल नॉइज ॲड झालेला आहे. आता इंटरनल नॉइज म्हणजे काय आहे,
तर ते जो दोन व्यक्ती बोलत असतील पण त्या दोघांच्या मनामध्ये दुसऱ्या काही गोष्टी विचार येत असतील आतमधून, किंवा एखाद्याला घाई झाली असेल, कुठं तर जायचं असेल आणि त्यामुळे त्याला डिस्टर्बन्स येत असतं बोलताना, त्याला कुठं तर घाई असेल त्यामुळे तो घाईमध्ये काय तर बोलत असेल. म्हणजे हा जो नॉईज आहे तो इटसेल्फ म्हणजे ट्रान्समिट करतोय आणि रिसीव्ह करतोय, ह्या दोघांच्या मधून काय होतोय तर होत असतं. किंवा एखाद्या वेळेस एखादा लेक्चर चालू असते आणि शिक्षक शिकवत असतात पण मुलाच्या डोक्यामध्ये काय तर दुसरे विचार चालू असतात आणि त्यामुळे शिक्षक जे काय शिकवतात हे त्याला व्यवस्थित समजत नाही. म्हणजे हा जो नॉईज आहे तो इंटरनल नॉईज आहे, तो दुसराच काय ते विचार करत असतो, त्याला म्हणायचं आहे इंटरनल नॉईज. आता इंटरनल नॉईज जे आहेत आणि एक्सटर्नल नॉईज आहेत, पुन्हा त्याचे टाइप्स काय आहेत ते आपण पाहूया. आता एक्सटर्नल नॉईज आहे त्याचे पुन्हा काय होतात तर दोन टाइप्स आहेत. एक आहे मॅन मेड नॉईज आणि दुसरा आहे ॲटमॉस्फिअरिक नॉईज. आता पहिला जो आहे तो मॅन मेड नॉईज. आता कशामुळे क्रिएट होतो? प्रोड्यूस बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जनरेटेड बाय थिंग्स लाईक इलेक्ट्रिक मोटर्स, पॉवर लाईन्स, इंजिन इग्निशन सिस्टीम etc. तर या गोष्टीमुळे काय होत असतो तर हा मॅन मेड नॉईज क्रिएट होत असतो. आणि दुसरा जो नॉईज आहे तो ॲटमॉस्फिअरिक नॉईज. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक नॉईज म्हणजे काय तर नॅचरल काही डिस्टर्बन्स असतात त्याच्यामुळे काय होत असतो तर हा नॉईज क्रिएट होत असतो. आता हा कशामुळे आहे? कॉज बाय द नॅचरल ऑकरिंग डिस्टर्बन्स इन द ॲटमॉस्फिअर. आता हे जे उदाहरण द्यायचे असेल तर लाईटनिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस पावसाचा सीझन चालू असतो किंवा पावसाचं जे वातावरण असतं त्यावेळेस लाईट म्हणजे विजा चमकत असतात आणि त्याच्यामुळे काय होत असतो जो आपला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल आहे एफएमचा सिग्नल वगैरे तो काय होत असतो तो डिस्टर्ब होत असतो. किंवा टीव्हीचा जो सिग्नल आहे तो काय होतो डिस्टर्ब होत असतो. लाईटनिंग आहे किंवा तुमचे ढगांचा आवाज आहे. तर असं जे काही नॅचरल डिस्टर्बन्स आहे त्याच्यामुळे काय होतं तो आपला जो सिग्नल आहे त्याची क्वालिटी होऊ शकते खराब होऊ शकते. ह्याला म्हणायचं आहे तर ॲटमॉस्फिअर. आणि मॅनमेड नॉईज म्हणजे काय तर आपण काही ॲक्टिव्हिटी करत असतो. म्हणजे मोटर्स चालू असतात आपल्या इथं, मोठ्या मोठ्या हेवी मोटर्स चालू असतात किंवा इंजिन इग्निशन सिस्टम चालू असते किंवा पॉवर लाईन्स असतात. तुम्ही ट्रान्सफॉर्मर जर पाहिले असतील तर ट्रान्सफॉर्मर जवळ जर तुम्ही गेला असाल तर काही वेळेस इथं मोठे मोठे आवाज येत असतात. तर हे जे नॉईज आहे ते हे आपण बनवलेले आहेत. किंवा विमान जात असते काही वेळेस मोठ्यानं आवाज करत. तर असे जे काही नॉईज आहेत हे आपल्या ॲक्टिव्हिटीमुळे काय होत असतात तर नॉईज क्रिएट होत असतात आणि ते आपल्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये किंवा कम्युनिकेशनच्या चॅनलमध्ये इंट्रोड्यूस होत असतात आणि त्यामुळे आपला जो ओरिजिनल सिग्नल आहे तो डिस्टर्ब होत असतो. तर हे बेसिकली दोन टाइप्स आहेत एक्सटर्नल नॉईजचे. आता नंतर आहे इंटरनल नॉईज. आता हे इंटरनल नॉईज म्हणजे काय? जे तुम्ही कम्युनिकेशन सिस्टीम आहे, कम्युनिकेशन सिस्टीममध्ये काय आहे तर पहिला जो ब्लॉक आहे तो आहे ट्रान्समीटर. सो फर्स्ट ब्लॉक इज अ ट्रान्समीटर, सेकंड इज नथिंग बट अ मीडियम और चॅनल अँड थर्ड वन इज अ रिसिव्हर. हे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे जे आहे हे कसे असतात तर इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट बनलेले असतात आणि ह्या कॉम्पोनंटमध्येच काय होतो तो नॉईज क्रिएट होतो. जे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत मग ते ट्रान्समिटिंगसाठी यूज केलेले असतात किंवा रिसिव्हिंगसाठी यूज केले असतील. ह्या कॉम्पोनंटमध्येच काय होत असतो किंवा ह्या सर्किटमध्येच नॉईज क्रिएट होत असतो आणि तो नॉईज काय केला जातो तो ट्रान्समिट केला जातो. आणि हे जे मेन टाइप्स आहेत इंटरनल नॉईजचे तो पहिला आहे थर्मल नॉईज आणि दुसरा आहे शॉर्ट नॉईज. आता थर्मल नॉईज कशा म्हणायचा आहे तर थर्मल नॉईज हा कशाला म्हणायचा आहे तर थर्मल नॉईज इज जनरेटेड इन अ रेझिस्टिव्ह कॉम्पोनंट due to the rapid and random motion of electron and atom inside the component. म्हणजे तुम्ही एखादा रेजिस्टन्स घेतला किंवा वायर्स वगैरे घेतले किंवा तिथले आयसीज वगैरे घेतले असतील किंवा मोस्टली रेजिस्टन्स, तर रेजिस्टन्स मधून काय होत असतो तो करंट फ्लो होत असतो आणि करंट फ्लो होतो म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन फ्लो होतो. पण ते इलेक्ट्रॉनचं जे काही मोशन आहे हे काय असतं तर रँडमली असते. रँडमली असल्यामुळे काय होणार आहे तर त्याला कुठल्याही प्रकारची युनिफॉर्मिटी नसणार आहे आणि त्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी नॉईज क्रिएट होतो. आणि हा जो नॉईजचा प्रकार आहे हा एका सायंटिस्टनं शोधून काढलेला आहे. त्याचं नाव आहे JB जॉन्सन. म्हणून त्याला पुन्हा काय दिलेलं आहे तर नाव दिलेलं आहे जॉन्सन नॉईज. म्हणजे थर्मल नॉईज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ जॉन्सन नॉईज. ओके. आणि सेकंड जो आहे तो शॉर्ट नॉईज. आता हा जो प्रकार आहे नॉईजचा हा सुद्धा काय होत असतो तर हे सर्किट जे आहेत ट्रान्समिटिंग साईडला सर्किट असतील किंवा रिसिव्हिंग साईडला सर्किट असतील तर ह्यांच्यामध्ये हा नॉईज क्रिएट होतो. आणि हा बेसिकली जो नॉईज आहे तो ॲक्टिव्ह डिव्हायसेसमध्ये, म्हणजे ॲक्टिव्ह डिव्हायसेस कोणते आहेत तुमचे ट्रान्झिस्टर असेल, PN जंक्शन डायोड असेल किंवा फेट असेल तर अशा डिव्हायसेसमध्ये काय होत असतो तर हा नॉईज क्रिएट होत असतो.
आता हा नॉईज बेसिकली काय जनरेट होतो, जर साधा आपण उदाहरण द्यायचं झालं तर डीसी करंट जर आपण पाहिला, डीसी करंट जर काय होत असेल तर फ्लो होत असेल एका पॉईंट पासून, सपोज ए पॉईंट पासून बी पॉईंटला काय होत असेल तो करंट फ्लो होत असेल ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत. आणि डीसी करंट आपण काय म्हणत असतो, इट इज अ कॉन्स्टंट. पण ऍक्च्युअली त्यामध्ये जो करंट आहे तो काय होत असतो, तो फ्लक्च्युएट होत असतो. अगेन इट इज फ्लक्च्युएटिंग व्हेरी स्मॉल अमाऊंट. आणि हे फ्लक्च्युएशन म्हणजेच काय आहे, नॉईज. तर अशा फ्लक्च्युएशनमुळे काय होत असते तर नॉईज होत असते. आणि अशा प्रकारचं फ्लक्च्युएशन किंवा रॅन्डमनेस जो आहे तो कशामध्ये जास्त पाहायला मिळत असतो, तर हे ऍक्टिव्ह डिव्हाइसेसमध्ये. कारण त्या ठिकाणी काय असते तर जंक्शन असते. पीएन जंक्शन डायोड असेल तर त्यामध्ये जंक्शन आहे. ट्रान्झिस्टर जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा काय तर जंक्शन आहे, दोन जंक्शन असतात. त्यामुळे नॉईज, शॉर्ट नॉईज जो आहे तो जनरली ऍक्टिव्ह कॉम्पोनंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता हे नॉईजचं प्रमाण किती असावं, जर तुम्ही कम्युनिकेशन सिस्टीममध्ये किंवा कम्युनिकेशन करत असाल, सिग्नल एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे पाठवत जर असाल तर नॉईजचं प्रमाण किती असावं. कारण नॉईज जो आहे तो आपण अवॉइड करू शकत नाही. इट इज अ अनअवॉइडेबल थिंग्स. आणि त्यामुळे नॉईज हा कम्युनिकेशन सिस्टीममध्ये असणारच आहे. पण तो किती प्रमाणात असावा. सपोज मी सिग्नल काय करतोय, पाठवतोय. सिग्नलचं प्रमाण किती आहे, एक 5% आहे. आणि त्याच्यासोबत पुन्हा नॉईजचं जर प्रमाण पुन्हा 5% झालं, म्हणजे इक्वल 50-50% जर झालं, तर तुम्हाला जो रिसिव्हर तुम्ही यूज करताय तर त्याला काही समजणार नाही की सिग्नल काय आणि नॉईज काय. गोष्ट समजते का. तर मी काय सांगतोय, जर नॉईज हा येणारच आहे तो तुम्ही अवॉइड करू शकत नाही. आणि जर नॉईजचं जर प्रमाण जास्त झालं, म्हणजे तुम्ही एका हॉलमध्ये गप्पा मारत आहे, बोलत बसले आणि त्या ठिकाणी खूप मोठ्याने आवाज चालू झाला आहे, भोंगा लागलेला आहे, गाड्यांचा आवाज येतोय, फॅनचा आवाज येतोय, काय तर मोटर चालू आहे, तर तो दोघं व्यक्ती जे आहे ते कम्युनिकेशन करू शकणार नाही. ते काय म्हणणार, चला इथे खूप नॉईज आवाज आहे, आपण दुसरीकडे जाऊया. तशाच प्रकारचं हे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये सुद्धा आहे. जर नॉईजचं जर प्रमाण जास्त असेल तर तिथं कम्युनिकेशन प्रॉपरली होणार नाही. आणि हे एक्सप्रेस करण्यासाठी एक क्वांटिटी यूज केलेली आहे, ते म्हणजे काय तर सिग्नल टू नॉईज रेशो. त्याला त्या म्हणतात SN ऑफ द सिग्नल टू नॉईज रेशो. हे काय करते, प्रोव्हाइड अ कंपॅरिझन ऑफ नॉईज अँड सिग्नल पॉवर ॲट द सेम पॉईंट. आणि हे कशा प्रकारे डिफाईन केलेलं आहे, सिग्नल पॉवर टू द नॉईज पॉवर. म्हणजे आपल्याला जर प्रॉपर कम्युनिकेशन करायचं असेल तर सिग्नलचा जो पॉवर आहे ही काय असली पाहिजे, ऑलवेज सिग्नल पॉवर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नॉईज पॉवर. म्हणजेच काय असलं पाहिजे, SNR शुड बी द हाय ॲज पॉसिबल हाय. म्हणजे जेवढं तुम्हाला सिग्नल टू नॉईज रेशो हा जास्त ठेवता येईल, म्हणजे सिग्नलचं जर प्रमाण वाढलं तर ही जी वरची क्वांटिटी ती काय होणार आहे, वाढणार आहे. ही वाढली म्हणजेच काय झालं तर SNR वाढणार आहे. आणि नॉईज काय करायचं आहे, कमी ठेवायचं आहे. जेवढा नॉईज तुम्हाला करता येईल कमी, तेवढं काय करायचं आहे, कमी करायचं. म्हणजे ही क्वांटिटी जर कमी झाली आणि क्वांटिटी जर वाढली तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, तर सिग्नल टू नॉईज रेशो काय होणार आहे, वाढणार आहे. तर गोष्ट लक्षात ठेवायची आहे, द सिग्नल टू नॉईज रेशो इज ऑलवेज हाय ॲज पॉसिबल हाय. तो इन्फिनाइट तुम्ही करू शकत नाही. इन्फिनाइट करणं म्हणजे काय, ही क्वांटिटी झिरो करणे. आयडियली काय असलं पाहिजे तर इन्फिनाइट असले पाहिजे. पण वी कॅनॉट बी मेक द नॉईज फ्री कम्युनिकेशन. तर नॉईज हे येणारच आहे. इट मे बी बिकॉज ऑफ द एक्सटर्नल नॉईज, इट मे बी द इंटरनल नॉईज. आणि हा जो सिग्नल टू नॉईज रेशो आहे हा डेसिबलमध्ये या प्रकारे रिप्रेझेंट केला जातो, 10log10 PH/Vn. त्यामुळे सांगितले आहे की नॉईज इम्पोज अ लिमिट ऑन द रेट ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन अँड नॉईज इज अनअवॉइडेबल. म्हणजे नॉईज तुम्ही अवॉइड करू शकत नाही, तो येणार म्हणजे येणारच. आणि तो काय सिस्टमचा पार्टच असणार. फक्त आपल्या हातामध्ये काय आहे, सिग्नलची क्वालिटी वाढवणे आणि नॉईजची क्वालिटी काय करणे, कमी करणे हे असणार आहे. आणि ते एक सेंटेन्स दिलं आहे, थर्मल नॉईज एक्झिस्ट इन एव्हरी कम्युनिकेशन सिस्टीम. थर्मल नॉईज म्हणजेच काय तर जॉन्सन नॉईज. कारण टेम्परेचर, कारण आपलं जे आहे हे ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या जर पुढं कुठल्याही कंपोनंटचं जर किंवा कुठल्याही सिस्टीमचं जर टेम्परेचर गेलं तर त्या ठिकाणी काय होत असते तर रॅन्डम मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात. इलेक्ट्रॉन काय व्हावं लागतात तर मोशनमध्ये यायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतंय तर हा इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच काय ते करंट, आणि हा करंट म्हणजेच काय ते एक प्रकारचा सिग्नल. पण हा काय करंट जो आहे तो आपल्याला अस्तित्वात किंवा उपयोगात नसलेला करंट आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, तो नॉईज म्हणत असतो. तर थँक्यू. ओके.